स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये। आज ना आपण एकदम छान असे एका एक्झिबिशनला आलेलो आहोत। हे एक्झिबिशन ना पिंपरीच्या याचे कॉर्नर ग्राउंड वरती सध्या सुरू आहे। आतमध्ये एंटर करताच तुम्हाला अगदी भली मोठी अशी पार्किंग पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली इथे पार्क करू शकता। आता आपण आलोय ना याचे ग्राउंडला। अगदी मोठं असं एक्झिबिशन लागलं इथे आणि हे एक्झिबिशन ना 9 मार्च पर्यंत आहे। प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे आता लगेचच जाऊन ना सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झिबिशन एक्सप्लोर करूयात। हे एक्झिबिशन ना सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला कोणतीही एंट्री फी किंवा पार्किंग फी द्यावी लागत नाही। अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथे फिरू शकता। आता खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे ह्या बाहेरच्या क्रॉकरीज ना मी तुम्हाला येताना दाखवते। आपण ना आधी आतमध्ये जाऊन बघूयात की काय काय येताना बाहेरचं बघूयात। आता भर दुपारी मी या एक्झिबिशनला आले होते, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरचं नंतर दाखवते। आधी आतमध्ये काय काय आहे ते आपण एक्सप्लोर करूयात, कारण बाहेर सध्या प्रचंड ऊन आहे। आपण आतमध्ये एंटर करायच्या आधीच ना आपल्याला इथे वुडनचं खूप छान छान असं फर्निचर पाहायला मिळतं। आता हे सगळं वुडनचं फर्निचर आहे, अगदी बाहेरून मागवलेलं फर्निचर आहे। याच्यावरती ना हँडक्राफ्टिंग वगैरे केलेलं असतं, हाताने छान छान असं कोरीव काम केलेलं असतं। त्याच्यामुळे ना हे सगळं फर्निचर किंवा इथे ज्या काही छान छान वस्तू तुम्ही पाहताय ना ह्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह आहेत। आता ह्या एक्झिबिशनची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे ह्या एक्झिबिशनमधल्या ना वस्तू साधारणतः 30 रुपयापासून सुरू होतात। मग 30 रुपयाच्या पुढे तुम्ही अगदी कितीतरी हजारापर्यंत ह्या वस्तू विकत घेऊ शकता। हे असे छान छान टेबल्स वगैरे तुम्ही पाहताय किंवा ह्या ज्या वॉल पीस वगैरे पाहताय किंवा जे की स्टँड वगैरे आहेत ना, हे सगळं तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळून जाईल। ह्याची कॉस्ट खूप जास्त नाही आहे। हे जे एवढे मोठे मोठे पॉट हे सुद्धा पूर्ण ह्याच्यावरती ना एक प्रकारचं वर्क केलेलं आहे, त्याला काहीतरी बोलतात आणि ह्याची कॉस्ट सुद्धा तुम्हाला 2000, 3000, 4000 अशा रेंजमध्ये मिळून जाईल अगदी इझिली। वुडनच्या तर ना फार सुंदर सुंदर अशा वस्तू ह्या एक्झिबिशनमध्ये होत्या। हा जो ग्लास तुम्ही पाहता हा पूर्ण वुडनमध्ये आहे आणि तो दिसायला एकदम एस्थेटिक वाटत होता। त्याच्यानंतर ना अशाच बऱ्याच खूप छान छान अशा वस्तू इथे आहेत। या एक्झिबिशनची अजून एक खासियत म्हणजे तुम्हाला ना इथे स्वतःच्या सजावटीपासून ते अगदी तुमच्या घराच्या सजावटीपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे। इतर कुठेही तुम्हाला काहीही घ्यायला जायची गरज नाही, सगळं काही एकाच छताखाली तुम्हाला इथे मिळेल। एक्झिबिशनमध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स वगैरे आहेत आणि खूप जास्त व्हरायटी आहे। मग त्यामध्ये तुम्हाला बनारसी साडी, प्युअर सिल्क साडी, कॉटन हँडलूम साडी, डिझायनर रेडीमेड ड्रेस मटेरियल, त्याचबरोबर ना काश्मीरी शॉल्स वगैरे ह्याचं सुद्धा भरपूर कलेक्शन पाहायला भेटेल। आणि त्याचबरोबर ज्वेलरी किंवा जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे असतात किंवा जे फूड प्रोडक्ट्स असतात, त्याचबरोबर वुडनचं फर्निचर म्हणा किंवा भरपूर साऱ्या क्रॉकरीज म्हणा, ह्याचं सुद्धा अगदी प्रचंड असं कलेक्शन आहे एक्झिबिशनमध्ये। हे जे कार्पेट तुम्ही पाहताय ना साधारणतः 2,500 ते 3,000पासून ह्याची स्टार्टिंग आहे, ते अगदी 40-45 हजारापर्यंतचे कार्पेट सुद्धा ह्यांच्याकडे आहेत। म्हणजे अगदी बेसिक अमाऊंटपासून स्टार्टिंग होते ते अगदी हाय कॉस्ट लेवलचं सुद्धा इथे सगळं काही मिळेल तुम्हाला। आता इथला सेक्शन एक्सप्लोर केल्यानंतर आपण आतमध्ये शिरतो। आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला कपड्यांचं भंडार पाहायला मिळणार आहे। अगदी 200-250 रुपयापासून तुम्हाला इथे कुर्ते मिळतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे ना जेवढं मुलींसाठी कलेक्शन आहे तेवढंच मुलांसाठी सुद्धा आहे। मुलांचे सुद्धा छान छान असे शर्ट्स कुर्ते तुम्हाला अगदी 200-250 रुपयापासून स्टार्टिंग प्राईस आहे इथे, ते 700-800 रुपयापर्यंत यांची कॉस्ट आहे आणि सगळ्या टाईपची व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल। इथल्या साड्या पण अगदी 150 रुपयापासून स्टार्ट होतात, ते मग तुम्हाला अगदी महागातल्या साड्या पण भेटतील, पण स्टार्टिंग प्राईस 150 रुपये आहे। आणि इथे असे साड्यांचे ड्रेसेसचे खूप जास्त स्टॉल्स आहेत।
प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळं कलेक्शन आहे आणि प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळी प्राईज आहे. आणि ना तुम्हाला तुमच्या डेली वेअरसाठी म्हणा किंवा एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तर त्या फंक्शनसाठी म्हणा, असं सगळ्या टाईपचं इथे एकाच रूफखाली मिळून जाईल. साड्यांचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. मग बनारसी साडी असू दे किंवा ना टेराकोटा साडी किंवा अगदी वेगवेगळ्या अशा डिझायनर एम्ब्रॉयडरीवाल्या साड्या, सिल्कच्या साड्या भरपूर आहेत इथे साड्यांचे प्रकार पण. कोणतं मटेरियल आहे? कितीपासून स्टार्टिंग है? और ये हाई कॉस्ट क्या है? हाई कॉस्ट कॉर्नर में कौन सा? येलो कितने का है? 45। ये आसाम का रहता है, पूरा हैंडमेड आइटम, हैंडवर्क है क्या पूरा? पूरा हैंडवर्क, पूरा एग्जीबिशन में दूसरी जगह नहीं मिलेगा। हैंडवर्क की ये है, क्या कॉस्ट है इसका? ये 650 का है मैम, डिस्काउंट के बाद ये 400 में। ये हैंडवर्क की साड़ी है, पूरा हैंडवर्क में बनता है, ये सब आसाम का हैंडवर्क। और अपने पास कॉटन भी है, हाँ, ऑफिस वेअरसाठी छान आहे. बहुत ये डिफरेंट है मैडम, गर्मी नहीं लगती इसको पहनने के बाद आता ना। समर कलेक्शन छान आहे ॲक्च्युली. समरमध्ये तुम्ही ऑफिस वेअरसाठी वगैरे पण वापरू शकता. ये पहनने के बाद ऐसा दिखता है सेम ये भी है, ये सब पूरा हैंड से बनता है। इसमें 500 कॉस्ट आहे याची, म्हणजे सो रिजनेबल. ये एग्जीबिशन में और दूसरे शॉप में नहीं मिलती मैडम जैसे। ते पण छान वाटतं जीन्सवरती शॉर्ट कुर्ती. ते ऑफिस वेअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्याकडे. स्टॉल नंबर 8 है स्टॉल नंबर काथा वर्क, ये 1 पीस है। पीस पण आहे, 2 पीसमध्ये पण आहेत आणि शॉर्ट्समध्ये पण कुर्तेज आणि one लॉंग piece कुर्ते आहे. पण आहेत. 1 पीस पण छान आहे. ॲक्च्युली सगळे कपडे ना तुम्ही समरमध्ये घालू शकता असं कलेक्शन आहे ह्याच्याकडे. ये ऐसे पहनने का। व्हेरी नाईस. आता जे शॉप तुम्ही पाहिलं त्या शॉपमध्ये सुद्धा कलेक्शन खूप छान होतं. 2 पीस अगदी 500 रुपीजला होता आणि मटेरियल खरंच खूप छान होतं त्यांच्याकडचं. आणि हे सगळ्यांना हँडवर्क वगैरे असतं, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इथे कॉस्ट थोडी जास्त आहे, पण पूर्ण हाताने विणलेल्या किंवा हाताने तयार केलेल्या, हाताने एम्ब्रॉयडरी केलेल्या इथल्या वस्तू असतात किंवा इथल्याचे ड्रेस पीस किंवा साड्या वगैरे असतात, त्याच्यामुळे ह्यांची कॉस्ट थोडीशी जास्त असते. पण एक्झिबिशनमधून घेतलेले कपडे वगैरे ना खूप जास्त टिकतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, खूप छान असतात आणि ना 4 चौघांमध्ये उठूनसुद्धा दिसतात, कारण की ना थोडंसं युनिक टच असतो त्याच्यामध्ये, जे आपल्याला बाहेर दुकानामध्ये कुठेही मिळत नाहीत. कारण हे वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे स्टॉल्स आलेले असतात, त्यांच्याकडचं ते काहीतरी इथे प्रेझेंट करायला आलेले असतात आणि मग ते 4 चौघांमध्ये अगदी उठून दिसण्यासारखंच असतं. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर हे ना बॅगचं एक शॉप होतं. त्यांच्याकडे खूप छान व्हरायटीच्या बॅग्स होत्या, अगदी टोट बॅगपासून ते हँडबॅगपर्यंत खूप छान कलेक्शन होतं. फक्त 200 रुपीजपासून इथे बॅगचे स्टार्टिंग आहे. ते अगदी छान छान पद्धतीच्या पर्स वगैरे पण तुम्हाला इथे मिळतील. डेली वेअरसाठी अगदी तुम्हाला भाजी मार्केटला जायचं असेल तर त्या टाईपच्या बॅगसुद्धा इथे आहेत आणि अगदी तुम्हाला फंक्शनल अशा काही पर्सेस वगैरे हव्या असतील ना तर त्याचंसुद्धा कलेक्शन इथे आहे. फुटवेअर्स आहेत, भरपूर अशी ज्वेलरी आहे. रोजच्या घरगुती वापराच्या ज्या आपल्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एक्झिबिशनमध्ये मिळतील. म्हणजे ना आपल्या घराच्यासाठी जे काही सामान लागतं ते सगळं सामान तुम्हाला एक्झिबिशनमध्ये अगदी इझिली मिळून जाईल. इथे एक ज्वेलरीचं स्टॉल होतं. ह्यांच्याकडे ना ह्या ज्या बेंटेक्स सारख्या दिसणाऱ्या बँगल्स आहेत ना ह्या खरंच खूप छान होत्या. ह्यांचं कलेक्शन खूप छान आहे. अगदी 150 पासून ह्याची स्टार्टिंग आहे. त्याचबरोबर हे मंगळसूत्र किंवा नेकपीसेस तुम्ही पाहताय ना 100 रुपीजपासून ह्यांचीसुद्धा स्टार्टिंग आहे आणि ह्या स्टॉलवरती अगदी 30 रुपीजपासूनचे इयरिंग्स आहेत.
अगदी रिजनेबल रेटमध्ये ना खूप छान अशी व्हरायटी आहे यांच्या स्टॉलवरती सुद्धा. जेंट्स पण खुश होऊन जातील. मुलांसाठी पण भरपूर कलेक्शन आहे. आता हे कुर्ते तुम्ही बघा किती सुंदर सुंदर. काय कॉस्ट आहे ह्यांची? 300 रुपये, 850. 850 व्हेरी नाईस. बेडशीट्स वगैरेचं कलेक्शन पण अगदी अप्रतिम आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता हे अशा पद्धतीचे विंटर वेअर्स वगैरे हवे असतील ना तर त्याचं सुद्धा थोडंफार कलेक्शन इथे आहे. ह्याच्या सतरंजा तुम्ही पाहताय अगदी 200-250 रुपयापासून ह्याची स्टार्टिंग आहे. आणि इथे एक्झिबिशनमध्ये तुम्ही जर गेलात ना तर आहे त्या रेटला कधीच खरेदी करू नका. त्यांच्याकडनं ना रेट कमी करून घ्या, मग ते देतात, डिस्काउंटसुद्धा देतात तुम्हाला. थोडंसं बार्गेनिंग करता आलं ना तर खूप चांगल्या रेटमध्ये तुम्ही इथून खरेदी करू शकता. इथे हा एक स्टॉल आहे जिथे ना लहान मुलींच्या भरपूर असे एक्सेसरीज आहेत, जसं की नेक पीसेस म्हणा किंवा हे मोत्याचे गळ्यातले वगैरे. हे सगळं ना 30 रुपीजपासून स्टार्टिंग आहे. मग तुम्हाला 80 रुपीज 100 रुपीजच्या रेंजमध्ये अगदी इझिली मिळून जाईल. अगदी 10-20 रुपयाचे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्ससुद्धा आहेत. व्हरायटी खूप आहे क्लचर्समध्ये सुद्धा. ह्या ज्या छोट्या बॅग दिसत आहेत ह्या 100 रुपीजला आहेत, पोटली बॅग वगैरे. लहान मुलांच्या ड्रेसेसचं सुद्धा छान छान कलेक्शन होतं, जे आपण एखाद्या फंक्शनला नवरात्रीमध्ये वगैरे मुलांना घालतो ना तसे ड्रेसेस खूप छान होते. याच्या ग्राउंडवरती हे एक्झिबिशन आता सुरू आहे आणि येत्या 9 मार्चपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. त्याच्यामुळे अजून पण तुम्ही जर हे एक्झिबिशनला गेला नसाल ना तर नक्कीच एकदा जाऊन या. 100 का? सगळे म्हणजे काही घ्या स्टॉलवरचं 200. स्टॉल नंबर 40 वरती तुम्ही आलात ना तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर काही घ्या. इथे 200 रुपीला सगळं आहे. मग त्याच्यामध्ये श्रग, स्टॉप, लॉंग स्वेट सगळंच आहे. किती लाख फुटवेअर? वेगवेगळे रेट आहेत. काय स्टार्टिंग 100 पासून आणि कितीपर्यंत? 250 वाला पीस आहे हा. लहान मुलांचे 100 रुपीजपासून आहेत आणि मोठ्यांचे आहेत तुम्हाला 200-250 पासून मिळते. छान आहेत पण हिल्स वगैरे आहेत आणि कम्फर्टेबल आहे. व्हेरी नाईस, छान दिसते. त्यांच्याकडे पण ना फुटवेअरचं कलेक्शन खूप छान होतं आणि इथल्या प्रत्येक स्टॉलवरती ना सध्या डिस्काउंट सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही स्टॉलमधून काही खरेदी केलं तरी तुम्हाला ते काही ना काहीतरी 10% 15% डिस्काउंट देतीलच. काय कॉस्ट आहे तुझी याची? आणि लॉंगमध्ये इसका कॉस्ट काय आहे? ऑलमोस्ट ना मी आता सगळं एक्झिबिशन फिरले आणि ह्या एक्झिबिशनमध्ये ना सगळंच मला ना खूप रिजनेबल रेटमध्ये भेटलं आणि क्वालिटी पण तेवढीच कम आली. खूप सुंदर क्वालिटी आहे ॲक्च्युअली एक्झिबिशनमध्ये. आणि ना स्टॉल पण सगळे एकदम खूप स्वस्त वालेत आणि भरपूर व्हरायटी आहे आणि कॉस्टच्या मानाने ना क्वालिटी पण खूप छान आहे. आता ना आतलं सगळं आपलं एक्सप्लोअर करून झालं आहे. मगाशी बाहेर खूप जास्त ऊन होतं म्हणून आपण बाहेरचं काय बघितलं नव्हतं. आता आपण बाहेर जाऊन बघूयात काय काय. काही ह्या 30-30 रुपये. आता ह्या ज्या गृहोपयोगी वस्तू तुम्ही पाहता ह्या सगळ्या 30-30 रुपयाला आहेत इथे. मग इथे ह्या सगळ्या वस्तू तुम्ही पाहू शकता. प्लास्टिकची व्हरायटी खूप आहे ह्याच्यामध्ये, पण ह्यातलं काहीही तुम्ही घेऊ शकता फक्त 30 रुपयामध्ये.
अगदी भरपूर मोठं असं हे एक्झिबिशन आहे. तुम्ही जर इथे आलात ना तर 2-3 तासाचा वेळ काढूनच या, कारण एवढं सगळं फिरायला एवढा वेळ तर तुम्हाला लागणारच आहे. खरंच ना खूप छान एक्झिबिशन आहे आणि ना 30 रुपयापासून इथे स्टार्टिंग प्राईज आहे आणि इतकं छान छान कलेक्शन आहे ना. मी इथून भरपूर शॉपिंग केली आहे, तुम्ही सुद्धा खूप सारी शॉपिंग करू शकता. आता आपण ना आतमध्ये जाऊन सगळं एक्सप्लोअर केलं. बाहेर मगाशी खूप जास्त ऊन होतं म्हणून मी तुम्हाला हे आउटसाईडचं दाखवलेलं नाही आहे, क्रॉकरी सेक्शन, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बाहेर मगाशी खूप ऊन होतं त्याच्यामुळे येता येता मी तुम्हाला हे क्रॉकरी सेक्शन दाखवते. आणि इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉकरीज आहेत आणि ना ही भांडी खरंच दिसायला खूप जास्त छान दिसतात. आता ही बाहेर ठेवलेली असतात त्याच्यामुळे ह्याच्यावरती थोडीशी धूळ असते, पण तुम्ही मस्त असं स्वच्छ पाण्याने घरी जाऊन धुतलं तर ते अगदी क्लीन होतात. यांची स्टार्टिंग प्राईससुद्धा ना 100 रुपीजपासून आहे. ही सगळी भांडी ना आपल्या किचनमध्ये दिसायला खूप जास्त छान दिसतात. अशी भांडी आपल्या रोजच्या वापरामध्ये तर नसतात, पण कधीतरी असं काहीतरी एखादा वेगळा सेट आणून किचनवरती ठेवला ना तर किचनसुद्धा दिसायला खूप छान दिसतो. आता ह्या सगळ्या सुंदर भांड्यांचा वापर करून तुम्ही तुमचं किचन आणि डायनिंग टेबल तर सुंदर बनवू शकता, पण त्याचबरोबर तुम्हाला जर तुमची बाल्कनी सुंदर बनवायची असेल ना तर इथे ना वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या व्हरायटीचे ना पॉटसुद्धा आहेत, ज्यामध्ये तुम्ही ना अगदी छान छान असे प्लांट्स लावू शकता. अगदी शुगर सॉल्टच्या बर्नीपासून ते एखाद्या स्टार्टर प्लेटपर्यंत खूप छान छान असं युनिक कलेक्शन आहे यांच्याकडे. डिनर प्लेट वगैरेचे पण वेगवेगळे खूप जास्त व्हरायटी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना तुम्ही इथलं 1 पीससुद्धा घेऊ शकता किंवा मग 3 पीसमध्ये किंवा 6 पीसमध्ये सुद्धा घेऊ शकता. हे जे पॉट तुम्ही सगळे पाहताय ना वेगवेगळ्या साईजचे भरपूर असे पॉट आहेत आणि या प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. याची स्टार्टिंग प्राईस 200 पासून आहे. खूपच छान एक्झिबिशन आहे. तुम्ही जर पुण्यातले किंवा पिंपरी चिंचवडमधले असाल आणि अजून या एक्झिबिशनला गेला नसाल ना तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा. खूप कमी पैशामध्ये तुम्ही खूप छान छान अशी शॉपिंग इथून करू शकता. 9 मार्चपर्यंत हे एक्झिबिशन आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालू असतं. इथे कोणतीही पार्किंग फी नाही आहे आणि पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे. एंट्री फीसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही अगदी भरपूर मनसोक्त इथे फिरू शकता. विंडो शॉपिंगसुद्धा करू शकता. मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. हे एक्झिबिशन खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना तर मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. खूप छान रिजनेबल रेटमध्ये खूप छान छान शॉपिंग तुम्ही इथून करू शकता. आणि ना खरंच मला तर खूप जास्त हे एक्झिबिशन आवडलं आहे. 9 मार्चपर्यंत आहे. पार्किंगसाठी एंट्री एकदम फ्री आहे. पार्किंग तिकीटसुद्धा नाही आहे. 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी ना अगदी इनफ स्पेस आहे इथे, त्याच्यामुळे तुम्ही तुमची कोणतीही गाडी घेऊन इथे येऊ शकता आणि अगदी भरपूर अशी शॉपिंग करू शकता खूप कमी पैशामध्ये. इनफॅक्ट तुम्ही खूप छान छान असं काय काय घेऊ शकता. आवर्जून भेट द्यावा असं हे एक्झिबिशन आहे. नक्कीच इथे या. काय काय शॉपिंग केलीत मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.